हे गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप यू आर डुईंग ॲब्सोल्युटली वेल. आज मी जाणार आहे गिरगावला. ते गुढीपाडवा निमित्त शोभायात्रा निघते. गिरगावातले सगळे लोक पारंपरिक वेशभूषा करून तिथे त्या यात्रेमध्ये सहभागी होतात. ढोल ताशे, वेगवेगळे डेकोरेशन, म्हणजे असं काही सामाजिक मेसेज तिथे दिले जातात. सोशल मेसेजेस अँड ऑल दिस थिंग. स्टार्स येतात तिथे, मराठी स्टार्स त्यांचाही असतो. तशी एक यात्रा निघते तिथे. दरवर्षी होतो. म्हणजे पहिल्यापासून गिरगाव, डोंबिवली, पुणा, ठाणे या साईडला त्या आता हल्ली सुरू झाले आहेत की सर्व सोसायटी वगैरे चालू करायला लागले की सर्व लोक शोभायात्रा काढतात आपल्या सोसायटीची. पण ही गिरगावात जुन्यापासून आहे. मी गेली 5 वर्ष जातोय तिथे. फक्त कधी ब्लॉग नाही चालू केला. ब्लॉग चालू केल्यानंतर आज फर्स्ट टाइम चाललंय. ब्लॉग कर तिथं फर्स्ट टाइम. सो तिथे खूप गर्दी असते. शूटिंग करायला तर भेटणार आहे. आणि मी बोललो तरी त्याचा आवाज, माझा स्वतःचा आवाज मला ऐकायला येणार नाही. म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये पण आवाज तो ऐकायला जाणार नाही. म्हणून बघू तिथे शूट करेन तर फक्त आजूबाजूचं असेल जे डेकोरेशन किंवा काही रॅलीमध्ये यात्रेमध्ये जे बनवलेलं असेल त्याचं शूट करेन. मी माझं सांगू शकत नाही की मी माझी ब्लॉग तिथे करू शकेल की नाही, कारण आवाज नसतो. तरी पण मोस्ट ऑफ ट्राय करेन. लेट्स सी. सो फार सो गुड. गुढीपाडवा म्हणजे काय, जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करून जेव्हा आलेले अयोध्येमध्ये परत, तेव्हा सर्व लोकांनी तिकडच्या आपल्या घराच्या वर, म्हणजे ते आनंद म्हणून सर्वांनी आपल्या घराच्या वर उंच उंच गुढ्या उभारलेल्या. तेव्हापासून हा गुढीपाडवा हा सण चालू आहे. म्हणजे आणि हा मराठी एक हिंदू धर्मियांचा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. म्हणजे म्हणजे मराठी कॅलेंडर प्रमाणे चैत्र महिन्याची सुरुवात यापासून होते, जेव्हा आपल्या नवीन वर्षाची, हिंदू धर्मियाच्या नवीन वर्षाची सुरुवात होते. तुम्हा सर्वांना हॅपी गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी पण आमच्या घरातही गुढी उभी केली, त्याची पूजा वगैरे करून आता गिरगावसाठी निघतोय. आणि हा एक जरा शॉकिंग की हा ब्लॉग मी मराठीमध्ये करणार आहे. कारण खूप लोक बोलतात की भाई तू हिंदीमध्ये करतो, मराठीमध्ये कर. तर बोलो आज करून टाकूया. जर प्रतिसाद मला चांगला मिळाला तर पुढचे सर्व ब्लॉग मी मराठीमध्येच करेन. सो फार सो गुड. तो चला सुरू करूया. फायनली मी आता गिरगावला आलेलो आहे. इकडे खूप गर्दी आहे इथे. रेकॉर्ड करावं लागतं. ओढून बोलायला आवाज नाही येते.